नमस्कार, मी अजय बरसुरे. महाराष्ट्र वनच्या गणेशोत्सवानिमित्त एका खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत दोन दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. एक म्हणजे नाना पाटेकर आणि दुसरं म्हणजे मकरंद अनासपुरे. दरवर्षी मी तुमच्याशी बोलतोच, पण आज त्याच्यामध्ये मकरंदची पण भर झालेली आहे. तुम्ही तर चहा पित होता, पण चाय पे चर्चा नाही करत होता, पण अशा नुसत्या चर्चा करतोय. गणेशोत्सवाचा मूड आहे सगळीकडे, पण सुरुवातीलाच हा प्रश्न विचारायला थोडंसं मला म्हणजे हे वाटतं की नेहमी जे मी काका बघतो इथे, ते काका यावर्षी दिसत नाही आहेत. आणि ते जे फुलांची आरास करताना तुम्हाला जी मदत करत असतात. असे दोन माझे भाऊ वारले यावर्षी गेल्या महिन्यामध्ये. म्हणजे महिनासुद्धा अजून झालेला नाही, त्यामुळे थोडंसं मळब आलेलं आहे. म्हणजे ह्यालासुद्धा ते लक्षात येतं. आम्ही जमतो इथे सगळे, पण ते काही सगळेच जण आपले असे आक्रसलेले आहेत. पण ते आता त्यातून बाहेर पडायचं. त्यातल्या त्यात एक बरं आहे की मुलांनी हातात घेतलेलं आहे सगळं. त्यामुळे म्हणजे माझा जो भाऊ गेला त्याचा मुलगा सचिन, दुसरा भाऊ आहे त्याचा मुलगा प्रसाद, तोही गेलेला, आणि मल्हार, अशी हे तिघंजणं सांभाळत आहेत आता. म्हणजे आज मी सकाळी आलो त्यावेळी सचिननी वरची गोंडा जो आहे पाठाच्या भोवतीचा तो सगळा लावून तयार झाला होता. आणि यावर्षी मी ते सगळं त्यांच्याकडे असं देऊन टाकणार, आणि आपण फक्त आपलं कुठे हे नाही, असं नाही, असं नाही, असं एवढं आशीर्वादापुरते आता राहायचं याच्यापुढे. पण आता काय, हा सुद्धा काही घराचाच भाग झालेला आहे माक्या. त्यामुळे मकरंद आता कोणी बाहेरचा राहिला नाही. आणि पूर्वी तो घरातलाच होता, पण त्याला उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवला होता. आता तो उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर छान. पण मकरंद जे नाना म्हणतात की जे मळब निर्माण झालं, पण हे कौटुंबिक मळब आहे. पण जे बाहेर मळब आहे गणेशोत्सवानिमित्त, की टिळकांनी जसं म्हटलं की ज्याच्यासाठी मी हा गणेशोत्सव सुरू केलेला आहे, लोकांनी एकत्रित व्हा. पण जे आपल्याला स्वतःला राजा म्हणवतात अशी मंडळं आणि यांच्याकडे येणारी माणसं आणि त्यांना छळणारे कार्यकर्ते, आणि त्यांच्यानंतर त्यांची विषाद म्हणजे की ते पोलिसांनाही टार्गेट करत आहेत. अशा वेळेला तुला हे वाटतं की हा गणेशोत्सव अशा प्रकारे आता साजरा व्हायला लागला आहे? मुळात कसं आहे, कुठल्याही सणाचं विकृतीकरण किंवा विद्रूपीकरण हे सर्वस्वी करायचं की नाही हे आपल्या हातात होतं आहे आणि राहील. पण मुळात सणांचं उद्दिष्ट काय, परंपरेचं उद्दिष्ट काय, म्हणणं काय, त्याचं एकदा कमर्शियलायझेशन सुरू झालं की मग हा सगळा उद्रेक आपल्याला सहन करावा लागणार. आता आपण त्याचं विद्रूपीकरण यासाठी म्हणतो मी की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या काही विरघळत नाहीत पटकन. तर नंतर 2-3 दिवसांनी त्या गणपतीचे तुटलेले अवयव जर समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला दिसत असतील, त्यावेळी तुम्ही जी खूप काय त्याच्यावर अत्यंत तीव्रतेने बोलणारी मंडळी जातात कुठे, असा मला पडणारा प्रश्न की 2-3 दिवसानंतर त्यांना ते दिसत नाही का, नजरेआड करायचं आहे, असा मुद्दा आहे. आणि दुसरा सुरक्षेचा जो प्रश्न आहे, लॉ अँड ऑर्डरच्याच, मुळात पोलिसांनाच आता जर त्रास सुरू झालेला असेल तर माझ्या वैयक्तिक रीतीनं मला असं म्हणावं वाटेल की पोलिसांनी आता पोलिसांसारखं वागायला पाहिजे. कारण पूर्वीच्या काळात आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी पोलीसचा हवालदार चालला आहे ह्या भीतीने आम्हाला आई जीव घालायची. तर आता त्यांना त्याची पुनर्प्रस्थापित करावं लागेल, त्यांचा जो आवेश आहे आणि त्यांचं जे हे आहे. कारण काय होतं, ह्या सगळ्या ह्याच्यात अतिरेक बरं, आणि सगळीकडे डॉल्बी आहेत, DJ आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. ह्या पलीकडे काही नाही आहे ना. एक मी फार चांगलं पाहिलं या गणपतीमध्ये, ट्री गणपती पाहिला की तुम्ही तो तसाच घरच्या घरीच डिझॉल्व करायचा आणि त्यातून झाड उगवतं. याच्यापेक्षा जास्त चांगलं उद्दिष्ट सणाचं असू शकत नाही. या सकारात्मक गोष्टींना पुढं आणणं गरजेचं आहे. नाही तर त्या विद्रूपीकरणाला, विकृतीकरणाला डोळे झाकून आपण किती काळ पाहत राहणार आणि किती काळ पाहायचं आहे, हा मुद्दा आहे. पण आता तुम्ही पोलिसांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गेलेला आहात, प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा गेलेला आहात, पोलिसांच्या घरांच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा गेलेले आहात. असं असताना हे एकाहून एक जे प्रसंग घडत आहेत, काल तर पोलिसाला विसर्जनामध्ये बुडवण्याची सुद्धा कल्याणमध्ये वेळ आली. हे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? गंमत आहे की तुम्ही तिथे असताना रे, पोलीस सोड, हे करणारी कडची 2 किंवा 4 मंडळी असतात. बाकीचा एक एवढा मोठा माव असतो ना, गर्दी असते ना, ते गप्प बसतात. म्हणून हे घडतं आहे. त्यांनी त्या पोलिसाच्या बाजूनं जाऊन ते त्यांना थांबवायला पाहिजे.
मी असतो तर मी केलं असतं, कदाचित मला त्या सगळ्या प्रकारामध्ये इजा झाली असती. बरं, ही कुठली कोणाचे लागेबंदे कुठे आहेत, काय आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत आणि मग त्यांना पाठीशी करणं हे चूक आहे. सरसकट गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायला हव्यात. पोलिसांचे अधिकार वाढवा. कदाचित त्यांना जे अधिकार आहेत ते वापरतच नाही आहेत. खूपच मवाळ झालं आहे. तर आता म्हणल्याप्रमाणे की पोलिसांनी पोलिसांसारखं वागायला पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. आणि हे आपण कसे गप्प बसतो, म्हणजे मला खरं सांगतो, मी कुठेही असलो तरी मला तिथे मध्ये पडायला निश्चित जावं लागेल. म्हणजे मी जाईन किंवा मला जायला आवडणार नाही, पण मी जाईन. कारण हे काय चाललं आहे, एक माणूस कुठेतरी आहे, त्याला 5 जणं 6 जणं कुठेतरी मारत असतील, काही करत असतील. बरं, तो पुन्हा त्या वर्दीच्या पलीकडे माणूसच आहे रे. म्हणजे तुमची पोलिसांची संख्यासुद्धा तुम्हाला 62 साली जेवढे पोलीस पाहिजे होते तेवढीसुद्धा आपली भरती झालेली नाही. 62 साली म्हणजे त्याला बघा आता झाली 38 आणि 16 56 वर्ष झाली. त्या 56 वर्षांमध्ये आपल्याला त्याची पूर्ण भरतीसुद्धा करता आलेली नाही आहे. आणि काय देता तुम्ही त्यांच्या हातामध्ये, एक काठी देता आणि त्याच्यानंतर तो सगळा. त्या काठीनीसुद्धा ते सगळं कंट्रोल ते करू शकत होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल मला आदर होता आणि भीती होती, जरब होती. आता तो आदर नाही आहे का? तो का नाही आहे? ती भीती का नाही आहे? ती जरब का नाही आहे? ते 1-2 पोलीस कुठेतरी कदाचित चुकत असतील, पण म्हणून तुम्ही सगळ्यांना तुम्ही हे करणार का? त्या पोलिसांच्या विरुद्ध तक्रार करा तुम्ही. काय त्यांना एक सण आहे का पोलिसाला? मुलं आजारी आहेत म्हणून त्यांना घरी राहता येतं आहे का? त्यांना काही नाही. बरं, अत्यावश्यक तुमची सेवा म्हणून त्याला तुम्ही 24 तास राबवून घेणार. तू जाऊन बघ, त्यांना नायगावला जाऊन बघ, त्यांची घरं पाहिलीस ना, अरे खुराडीवरी रे. त्या तसल्या घरात आणि तशा अवस्थेत राहून त्यांच्याकडं तुम्ही काय अपेक्षा ठेवता? असं नाहीच. पण दरवर्षी हे वाचतो, म्हणजे एक माध्यमातला काम करणारा म्हणून सुद्धा आणि तू एक सेलिब्रिटी म्हणून सुद्धा किंवा एक सामान्य माणूस सुद्धा म्हणून तुला हे वाटतं का की दरवर्षी तेच विषय आहेत, खड्डे तेच विषय आहेत, टोलनाके? बोललो का आपण खड्ड्याबद्दल? तेच. हां, किती वर्ष आहे, कोणाचं काम आहे खड्डे हे? त्यांना जाऊन विचारलं तू का? बरं, मला तू विचारतोस, तू एक कुठला बाबा नाही, हे इतके नगरसेवक आहेत, तुम्ही वाटून घ्या नगरसेवक. आणि प्रत्येक नगरसेवकाने काय केलं आहे कॉन्ट्रीब्युशन, हे केलं का तुम्ही? केलं का तुम्ही? म्हणजे चॅनलवाले नाही का? तुम्हीही बघा ना, धरा ना त्याला पूर्ण, म्हणजे अगदी ससेमिरा असल्यासारखं करा ना. मी चुकीचं असेल मला करा तुम्ही, मी बरोबर असेल तर मला काही तुम्ही काय करता याच्याशी काही देणं घेणंच नाही. काय म्हणाल ते मी तुम्हाला सांगेन. आजपर्यंत मी तुला कधी म्हटलं का की बाबा हा प्रश्न विचारू नको किंवा हा विचार? तुला पाहिजे ते विचार, जितकं काय नागडं आहे ते सगळं विचार. मला त्याचं कधीही उत्तर देताना कधीही मनात किंतु नाही आहे किंवा मला कुठली लाज वाटणार नाही. करताना नसेल वाटत तर मग बोलताना काय. पण मला असं वाटतं की हे प्रत्येकाने, मी एकटा नाही, हा एकटा नाही, तू एकटा नाही, आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या हे केलं तर हे सगळंच आपल्याला थांबवता येईल. एक मला दाखवाता एक मंत्री किंवा एक आमदार किंवा हे कोणी एक बरोबर कार्यकर्ता न घेता आमदार जायचा. पूर्वी आमचे मधुलिमय आपल्या मधुदंडवत तर सायकलवर जायचं दिल्लीमध्ये सुद्धा. त्यांना नाही कधी कोणी गोळी घातली रे, त्यांना नाही कोणी मारलं, कारण स्वच्छ होतं ना रे सगळं. आता मला माझ्याबरोबर एक 10-12 गुंड घेतल्याशिवाय मला जाता येत नाही. सतत भीती वाटते की हे लोक बोलतील का, ते बोलतील का, ते बोलतील का. सगळेच नाहीत तसे, पण खूपशे मंडळी तशी आहे. पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला तुमचा सगळाच काय बरं शिकलायस काय बरं, ह्याच्यापेक्षा तुझी ही पार्श्वभूमी किती आहे त्याच्यावर तुम्हाला आता पक्षप्रवेश मिळतो की काय असं वाटायला लागलं. तर त्यामुळे आणि हे ज्यावेळी तुझ्या हातामध्ये ही तलवार असते त्यावेळी तू नुसतं फक्त मला प्रश्न विचारू नको, तुला स्वतःला प्रश्न पडायला पाहिजे. तुझ्या लक्षात आहेत, तुझ्यासमोर ही मंडळी आहेत, तुझ्यासमोरच्या ह्या मंडळींना तू ते धरायलाच पाहिजेस की नाही बाबा त्यांनी हे केलं, त्या मंडळींनी यांनी तुमच्या वार्ताहरांनी हे सांगितलं. हा माणूस पक्ष का नाही तुम्ही एखादा जॉईन करत? आमचाही आता नाम हा पक्षच आहे. नाम ह्या पक्षामध्ये सगळे मिळून निर्णय घेतात. हा म्हणतो नाही शेवटचा नाना म्हणतील, तसं नाही आहे. पण हे भोळसट आहे, त्याला त्यातलं काही कळतच नाही. त्याला म्हटलं मग हा प्रश्न असेल तर काय करशील?
त्याला सगळंच चांगलं दिसतं. म्हटलं ज्यावेळी आपण एखाद्या कुठल्या तरी संस्थेचा कारभार असतो त्यावेळी आपल्याला अशा गोष्टी का मुळी असं त्याचं एक, कारण तो खरंच साधा आहे. पण इथे पक्षामध्ये नाही हे चालणार ना. पक्षामध्ये आमच्या इथे म्हणजे असाच करून तुमचा एक पक्ष होतो ना, असाच झाला ना. आता काल अण्णांचं वक्तव्य आहे की तो नाही आहे, तो चुकला आहे, तो अमुक आहे, ते अमुक आहे. त्यांनी असं म्हटलं की त्यांना जे अपेक्षित होतं तसं नाही करू शकत. हां, आणि मुळात तो माझा शिष्यच नाही. इथे आमच्या इथे शिष्य आणि गुरु कोणीच नाहीत. इथे सगळे समविचारी आहेत, सगळ्यांना एकच वाटतं, सगळेजण एकच आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकमत बदलू. मला काही मेडिकलमधलं कळणार नाही, मग त्याच्यात एक वेगळी फॅकल्टी, आपल्या शिक्षणाचं आहे ते एक वेगळी फॅकल्टी, जलसंधारण आहे त्याची एक वेगळी फॅकल्टी. अशी सगळी माणसं योग्य. आपण फक्त झोळी घेऊन फिरत राहायचं की पैसे मिळतील तेवढे तिथे खर्च करायचे आणि त्यातनं मिळणारं समाधान हे पराकोटीचं आहे. त्यामुळे ह्या आमच्या माध्यमातून एखादं काम छान झालं तर त्याच्याबद्दल सन्मान आणि पुरस्कार देऊ नका, आणि तो स्वीकारला नाही तर तो अपमान समजू नका की उर्मट समजू नका, कारण त्याच्यासाठी कामच नाही आहे. कारण हे न संपणारं काम आहे आणि हे काम संपलं की मग द्या, कारण त्यावेळी त्याच्या आधी आम्ही संपलेले असू. पण मकरंद, जेव्हा आपण म्हणतो आता गेले अनेक वर्ष हा मुद्दा सुरू आहे की दाभोळकर पानसरे कलबुर्गींचे मारेकरी मिळत नाही आहेत, तुझं मन व्यथित होतं कारण सगळ्यांचं मन व्यथित होतं, कारण तुम्ही विचारांना मारताय, पण हा जो विचार त्यांनी देऊन ठेवलेला आहे त्याला तुम्ही कसे मारू शकता? माझा मुद्दा फार साधा आहे की कुठल्याही जर विचारांची सकारात्मकता तुमच्याकडे आहे तर मग ती तेवढ्या आवेशाने का दिसत नाही समाजामध्ये. घडणाऱ्या घटना आता जर आपण पाहिल्या सगळ्याच समाजामधल्या तर त्या बऱ्या नाही आहेत. त्या कुठल्या विचारातून आलेल्या आहेत. एका पोलिसाला एका रस्त्यातल्या माणसाने मारून टाकलं, ही काय घटना असते? हा कुठला विचार आहे? आणि मग आपण मगाशी नानांनी फार बरोबर सांगितलं की आपण काय करतोय बघत, आपण का रिॲक्ट होत नाही आहे. मग हे विचार नेमके ठेवायचे आहेत कुठे? तुम्हाला मनात ठेवायचे आहेत? तुम्हाला तुमच्या दैनंदिनीत लिहायचे आहेत? ते तुमच्या समाजामध्ये पसरत का नाही आहेत? चांगल्या विचारांची कास धरून आपण सातत्याने रिॲक्ट का होत नाही आहेत आणि त्याची ताकद का वाढत नाही आहे? म्हणजे उद्या कुठल्याही साधा सेल घेतला तरी त्याला एक पॉझिटिव्ह एंड आहे, एक निगेटिव्ह एंड आहे ना. दोन्ही बॅलन्स पाहिजेत ना. मग तो पॉझिटिव्ह एंड गेला आहे कुठे? मग हे विचार आपण नेमकं कुठे मांडणार आहोत, नेमके कुणासाठी आहेत? मग हे जर विचार चांगले असतील तर मग ते आपल्यामध्ये का प्रतीत होत नाही आहेत किंवा आपल्याकडनं का रिॲक्ट आपण होत नाही आहेत त्या सगळ्या गोष्टींना? आणि किती घटना आहेत. आता खड्ड्यांचाच विषय निघाला. तू आता पत्रकारितेमध्ये आहेस म्हणून तुला सांगतो की अपघातामध्ये किती माणसं मेली याची माहिती काढतात आणि त्यांचा काय दोष होता? एक खड्डा चुकवायला मी माझी बाईक इकडे घेऊन गेलो, एका ट्रकने मला उडवून टाकलं, मारून टाकलं, माझं कुटुंब पोरगं. याला काही रिझन आहे का? अख्खा पुलही कोसळला. याला जबाबदार कोण असतं? बरं, उद्या गंमत अशी आहे की या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घेणार कोण? कोण पुढे येईन की मी चुकलो आहे असं कोणी म्हणणार आहे का? म्हणजे हे कुणीतरी अदृश्यच करतं आहे का? मी आता परवा त्याला त्यांनी विचारलं, चंद्रकांत पाटील म्हणाले की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टरच नाही आहेत असं चांगलं काम करणारे. तर म्हटलं मी नुकताच कर्नाटकामध्ये फिरून आलेलो आहे, तर तुम्ही तिथला एकही रस्त्याला एकही मी अक्षरशः फोटो काढूया आपण कुठे खड्डा दिसला तर एकही खड्डा दिसला नाही. तर आपल्याला काही रिस्ट्रिक्शन आहे का कर्नाटकातून जर का आपण कॉन्ट्रॅक्टर आणले तर म्हटलं तुम्ही तिथले बोलवा. इव्हन मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो 2008मध्ये. मी आणि संतोष पवार होता माझ्याबरोबर आणि आम्हाला ते विजय जोशी रिसीव करायला आले होते. ते मूळचे ठाण्याचे, ते गेली 45 वर्ष सिडनीमध्ये राहतात. तर जाताना मी संत्याला असं म्हणालो मला राहावे ना, आणि मी म्हणलं मला फार अनइझी होतं या प्रवासात, कुठेच खड्डा नाही काही नाही. म्हणलं असा नसतो प्रवास, असं माझं कमेंट सुरू झाल्या. तर ती जोशी म्हणाले की हा रस्ता कुणी बांधला आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं नाही. तर तुमच्या ड्रायव्हरने, म्हणजे त्यांनी स्वतः बांधलेला. सचिन तेंडुलकरला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया नावाचा जो पुरस्कार मिळाला त्याच्या अगोदर 6 महिने या विजय जोशींना मिळाला आणि ते ठाणेकर आहेत मूळचे. तर मी म्हटलं अहो मग तुम्ही इकडे रस्ते बांधले तर आपल्याकडे का नाही बांधले? ते म्हणले आपल्याकडे रस्ते राजकारणी बांधतात, इंजिनियर बांधत नाही.
परवा बोलताना ॲट्रॉसिटीबद्दल बोललात, पण तुम्हालाही असं वाटतं का की ॲट्रॉसिटी हा राजकीय पोळी भाजण्याचा विषय? मला एक सांग, मला आजपर्यंत जात विचारली का तुम्ही? माझ्या सिनेमाचं किंवा नाटकाचं तिकीट काढताना तुम्ही विचारलं का कुठल्या जातीचं आहे? मी तुम्हाला म्हटलं का मी अमुक जातीचं आहे म्हणून माझं जरा ॲक्टिंग समजून घ्या? मुळामध्येच जात हा विषयच मला मान्य नाही. आता माझ्या व्यवसायामुळे मला नाटक्या म्हणणार ना, माझा बरोबर काय नाही, तो नट आहे, ॲक्टिंग करतो. आता नटाला नट म्हणणं हे ठीक आहे, हे नटाडे आहे किंवा काय, हा सुद्धा ॲट्रॉसिटीच आहे. कुणालाही जातीवरनं काही बोललं हे ॲट्रॉसिटी आहे. मग ते काही दलितांपुरतं मर्यादित नाही, सगळ्यांना. मग बटानं हे भटुरड्या म्हणणं ही सुद्धा ॲट्रॉसिटी आहे, नाही का? त्यामुळे ते चुकीचंच आहे कुणालाही बोलणं, कारण त्याचा अपमान नाही करायचा. पण मुळामध्ये हे आमच्या मनात बांधलं पाहिजे ना रे. त्याचे कायदे करून काय होणार आहे की मला तू मराठा आहेस किंवा ब्राह्मण आहेस किंवा दलित आहेस किंवा मुसलमान आहेस किंवा अजून काही कुठल्या जातीचा आहेस, यांनी फरकच पडता कामा नये. सिनेमा लाईन किंवा नाटक लाईन ही एकच अशी आहे, मला असं वाटतं की जिथं कुठल्या जातीचं हे महत्त्वाचंच नाही, तुला येतं काय हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्या मार्काप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन मिळते ना, तसं मार्काप्रमाणे जात ठरवा ना. तुम्ही फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, त्याच्यावरचे, मग सेकंड क्लास, थर्ड क्लास, मग नापास. हे त्यांच्या बुद्धीवरनं तेच ठरतं ना, तर बुद्धीवरनं ठरू द्या ना. तुम्ही सगळ्यांचं जे आरक्षण आहे हे आरक्षण त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीवरनं असायला पाहिजे. माझी ताकद आहे म्हणजे पात्रता आहे पण ताकद नाही फी भरण्याची. आमचा आता पुढचा विषय तोच आहे की नामच्या माध्यमातून जी मुलं ज्यांची खरंच ताकद आहे, 94, 95, 97% मिळाले पण पुढचं नाही शिक्षण घेता येत आहे, आपण ती मुलं त्यांना शिकवायची. ती कोणाची आहेत माहिती नाही, ती हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, दलित आहेत, ती त्यांना शिकवायचं. सगळ्या मंडळींनी मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे रे. मुख्य प्रवाहात तुम्ही जोपर्यंत येत नाही, मग ते कोणीही असतील ते, तोपर्यंत नाही जमणार. ॲट्रॉसिटी कसलं आहे? 2 वेळची जेवणं तुम्ही, मला 2 वेळची भ्रांत आहे. नुसते कायदे करून नाही होत रे, कायदे अंमलात आणणं फार महत्त्वाचं आहे. पण मकरंद, तुला असं वाटतं की तू जेव्हा बघतोस लांबून या सगळ्या गोष्टी बघत असतोस, तू तुझं काम करतोयस, नामचं काम करतोयस, तू तुझा सिनेमा करतोयस, नाटक करतोय, तुला हे वाटतं राजकारण कुठल्याही थराला जाऊ शकतं? तुझ्या मनात जे येतं तेच माझ्या मनात येतं. तुला जर या सगळ्या गोष्टीविषयी वाईट वाटत असेल तर मलाही वाईटच वाटतं. किळस वाटतं. वेगळं काही माझं हे नाही आहे. हीच आम्ही का सकारात्मक झालो, आम्ही कुणावर का टिप्पणी नाही केली, आम्ही का अजेंडा आमचा ठेवला नाही. आम्ही फक्त एवढं म्हणलं बरं काम जेवढं करता येईल. उद्या खूप सेलिब्रिटीज आहेत आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्र झटकला तर जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या अर्धी सेलिब्रिटीज आहेत. त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं तर हे सगळं बदलू शकतं ना. आपण बघतो ना सगळीकडे उदंड पीक असतं. म्हणजे आपल्या गावच्या कार्यक्रमांमध्ये शाली आणि श्रीफळ किती जातात आणि हार किती जातात तू बघ. म्हणजे एका कार्यक्रमामध्ये 26 ते 28 सेलिब्रिटीज असतात, कारण त्यांना हार आणि शाल दिली नाही तर ती चिडतात. मग एवढे आहेत तर मग सुधारणा का नाही आहे परिस्थितीत? विनोदाचा भाग एवढाच आहे. पण जे नाम काम करतंय ते आता कुठपर्यंत पोचलंय? आताचं उद्दिष्ट काय, पुढे काय नाम करतंय सांग. 562 किलोमीटरचं आम्ही यावेळी जलसंधारणाचं काम केलं. आणि याशिवाय 200 मुलांची आम्ही 1ली ते 10वी शिक्षणाची सोय बीड जिल्ह्यात केली, शिरूर कासार तालुक्यामध्ये. आणि 1400 महिलांना आम्ही शिलाई मशीनचं क्लस्टर बनवलं त्यांचं. आता त्यांचं जे काही, त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग, आणि आता त्यांचं जे काही प्रॉडक्ट येईल त्याला आम्ही एक तर शहरातलं मार्केट देतो आहोत किंवा त्यांना तिथल्या तिथे झेडपीचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं आहे का, गणवेशांचं शाळेच्या वगैरे अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे. याशिवाय आम्ही 150 शेतकऱ्यांचं क्लस्टर ड्रीप इरिगेशनचं बनवलं. एका क्लस्टरमध्ये मिरची, एका क्लस्टरमध्ये कापूस आहे, एका क्लस्टरमध्ये शेवगा आहे. आता आम्हाला वाढवत काय न्यायचं आहे. याशिवाय आमची जी मदत आम्ही 2200हून अधिक फॅमिलीजला केली, आत्महत्याग्रस्त बांधवांच्या कुटुंबियांना. तर आता आम्हाला पुढे जाऊन असं करायचं आहे की एकतर शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
ज्यांची मेरिट असून ज्यांची परिस्थिती नाही पण त्यांना शिकायचं आहे, असं एक आमचं फोकस आहे. दुसरं आरोग्याचं फोकस आहे, कारण यामध्ये खूप आरोग्याविषयीच्या केसेस आमच्याकडे येत आहेत. आणि तिसरं कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आम्हाला एखादं संशोधन आधारित एखादं केंद्र उभं करता येतं आहे का, कारण आपल्याकडे संशोधन आधारित शेती नाही आहे कोरडवाहूची. आणि गेल्या दशकामध्ये जागतिक तापमानामधला जो बदल आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ती हाराकिरीची वेळ आहे. आज तुला साधं उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी 8 जूनला पाऊस आला, त्याच्यानंतर पेरण्या केल्या सगळ्यांनी आणि 1 महिना पाऊसच आला नाही. त्यामुळे समजा एका शेतकऱ्याची इन्व्हेस्टमेंट 50,000 रुपये असेल तर त्यांनी एका बँकेकडनं 50,000 घेऊन ती पेरणी केली, ती वाया गेली. मग त्यांनी दुबार पेरणी केली, त्यावेळी खाजगी सावकाराशिवाय त्याला पर्याय नाही आहे. त्यांनी तिथनं लोन घेतलं असेल 50,000, 1 लाख झाले, तीही पेरणी वाया गेली. हे झालं खरीपाचं. नंतर रब्बीच्या हंगामात त्यांनी 50,000 पुन्हा घातले आशेने, ते तरी येईल, तेही आलं नाही. मागचे दोन्ही हंगाम गेले, खरीपाचाही गेला आणि रब्बीचाही गेला. मग आता यावर्षी जेव्हा खरीपात त्यांनी पेरणी करायला घेतली त्यावेळी त्याची इन्व्हेस्टमेंट 50,000 नाही आहे, 2 लाख आहे. ती 2 लाख अधिक जे काही व्याज झालं असेल तेवढी आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला मिळणार काय? म्हणून ह्या शेतकऱ्यांचं जे अल्पभूधारक आहेत, जे कोरडवाहू शेतकरी आहेत, जे जगण्या मरणाच्या रेषेवर आहेत, तिथे सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करून त्यांना ह्यातनं बाहेर काढणं. आणि प्लस हे नामचं आम्ही केंद्र यासाठी करतो आहे की त्यातनं त्यांना प्रयोगशील करता यावं आणि जे कोरडवाहू शेतीसाठी काम करणारी जेन्युइन माणसं आहेत त्यांना एकत्र आणून ते केंद्रच त्यांना चालवायला द्यायचं आहे. म्हणजे ते समजा 8-10 जणांच्याच ताब्यात देऊन त्यांनी सगळा तो प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की सामूहिक शेती केली ना तर खर्च खूप कमी होत आहेत. आता गंमत, एका गावची जमीन समजा 1,000 एकर असेल, आम्ही गेल्या वर्षी फक्त आम्ही ते 50 एकरातच हे केलं. म्हणजे शेवग्याचं जे केलं तर जिथे आपल्याला एकरी उत्पन्न 1 लाख होतं तिथे 3.5 लाख रुपये झाले. आता गंमत अशी की मेरेवर म्हणजे आमचा बांध असतो, ते बांधावर केवढी जागा वाया जाते. अख्खीची अख्खी ही तुझी समजा 1,000 असेल, बरं तुमचं वार्षिक उत्पन्न किती रे बाबा, तर तो म्हटलं चला 50,000, तर तू 50,000 तुला मिळणारच. पाऊस पडो नाही पडो, बियाणं माझं, तू फक्त जो राबतो शेतीत तसंच राबायचं. तुझे 50,000 ठरले आणि जर का जादाचं पीक आलं 50,000च्या वरचं, ते अर्धं तुझं अर्धं माझं, मग ते अर्धं आपण घेऊन ते पुढच्या दुसऱ्या गावामध्ये 1 लाखाच्या ठिकाणी 3.5 लाखाचं म्हणजे आमच्या कांतारावनी केलेलं. शेवगा आला, शेवगा म्हणजे अरे काय रेला का, मला लहानपणी त्याच शेवग्याने मारायचे आई मास्तर, असला एवढा लांब, नशीब त्यांना नाही मिळालं त्यावेळी, कसला तो शेवगा होता. आता मला असं वाटतं की अशी सामुदायिक शेती जर केली आपण सामूहिक सगळी, तर त्याच्यातून आपले खर्च खूप कमी होतील. पण मकरंद, तुला काय वाटतं पुढच्या वर्षी दुष्काळात थोडी तरी परिस्थिती बदललेली असेल, नामचं इतकं काम वाढतंय, वाढवतंय काम, इतर अनेक जण कामं करतायत, दुष्काळातली परिस्थिती बदलेल? यावर्षी बदलली, यावर्षीच बदलली आहे रादर, हे बरोबर आहे. आणि दुसरं काय झालं आहे, आता अवेअरनेस आला त्या प्रश्नाविषयीचा. आणि दुसरं 2-3 महत्त्वाच्या गोष्टी नाम व्यतिरिक्तही इतर जणांनी केल्या, खूप कामं त्यांचा केली. हो त्यांचा उल्लेख करणं इथे अपरिहार्य आहे की त्यांनी जलसंधारणाचीच कामं केली नाहीत, तर त्यांनी शहरात ग्राहक टू शेतकरी असा डायरेक्ट एक व्यवहार करून दिलेला आहे. असंही छोटी छोटी रोपं उगवली आहेत आणि ती फार महत्त्वाची आहेत. शेवटी दोघांना एक प्रश्न विचारेन की अशा सकारात्मक ऊर्जेने, अशा इतक्या चांगल्या पॉझिटिव्हिटीने आपण लोकांमध्ये गेलो, तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये, तुम्ही काय, अजून बाकीही लोक काय, त्यांनी जी जान फुंकली, तेव्हा खरे अच्छे दिन येतील असं वाटतं? मुद्दा इतका साधा आहे की आज पाटेकरांचं वय 66 वर्ष आहे आणि गेल्या वर्षी 5 महिन्याच्या कालखंडात मी त्यांना संपूर्ण महाराष्ट्र बाय रोड फिरवलं. मी फिरवलं म्हणण्यापेक्षा तेच म्हणले की चल आपण रोडनीच हिंडू, कारण ती आपली कमिटमेंट आहे. आता ही कुठल्या तरी 2 माणसांनी ठरवलेली एक गोष्ट आज इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. तर मगाशी मी म्हणलं तसं सगळ्यांचे जर हात एकमेकांशी जोडले गेले
तर हा खरोखरीच फार मोठा इश्यू नाही आहे. आपण समजतोय तेवढा गंभीर नाही आहे तो. आपल्याला त्याचं गांभीर्य कमी करता येऊ शकतं. आपल्याला तिथली जबाबदारी घेऊन आपलं जर केलं. आता नाम फाउंडेशनकडे लोकांनी विश्वास ठेवून आज 38-39 कोटी रुपये दिले. नाही 50च्या जवळ आता 50 कोटी. तर राजू सावंत जास्त ते आमचे शकतील. कोषाध्यक्ष आहेत, त्यामुळे ते फिगर करेक्ट सांगतील. पण 50 कोटी जर ह्या लोकांनी दिलेत आणि अजूनही आम्हाला असे लोक आहेत की ज्यांनी मदत केलेली नाही, अजूनही असे लोक आहेत की ज्यांना या चळवळीविषयी फारशी माहिती नाही. पण ते सगळ्यांना जर ते कळलं आणि ते सगळे एकत्र आले आणि आपला मुद्दा एवढाच आहे की नामच्याच अंतर्गत काम करावं असंही नाही आहे. नाम फाउंडेशन ही कुणाची मालकीची वैयक्तिक नाही आहे, ती आपल्या सगळ्यांच्या. आणि आपण सगळे मिळून जर हे ठरवलं तर आपण 200% ह्या कुठल्याही प्रश्नात मार्ग काढू शकतो आणि खरोखरीच आपण चांगले आहोत हे लोकांना लक्षात आणून देऊ. काय सांगा? काय सांगितलं की त्यांनी सगळं तर ते नाही त्याचंच. आता मी ते 66 वर्षाचा तो उल्लेख करतो. मी तुला खरं सांगतो, मी 16 वर्षाचा आहे. मधली बाकीची तू हे काढून टाक 50 वर्ष एवढ्यासाठी की माझं वय होत नाही. त्याचं कारण हे मला करावंसं वाटतं. त्यामुळे आपलं कधीच वय होणार नाही. म्हणजे थोडासा तुम्हाला थकवा येतो का, अमुक होतं का, तर मला खरं सांगतो मला नाही वाटत. थकवा कधी येतो, आपल्याला शक्य आहे सगळं करणं तरीसुद्धा आपण गप्प बसतो ना की मग थकवा येतो की आपण किती शंड आहोत. ह्या गोष्टीचा, ह्या विचाराचा थकवा येतो आणि मी शंड नाही आहे. त्यामुळे मला कधीच थकवा येत नाही. त्यामुळे 66 वय हा प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण कितीही वय झालं तरी पुन्हा असेच असू आणि आपण सगळं छान करू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे. फक्त सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे तो म्हणाल्याप्रमाणे. ही दोन्ही माणसं इतकी दिलखुलास आहेत, कारण नानांच्याच भाषेत म्हणायला गेलं तर ते निर्मळ आहेत दोघंजणं आणि ते काहीतरी करू शकतात म्हणून या सगळ्यामध्ये उतरले. नाम फाउंडेशनद्वारे ते इतक्या महाराष्ट्रभर पोचले, लोकांपर्यंत पोचले, त्यांच्यामध्ये त्यांनी ती ऊर्जा आणली आणि आता ते काम पुढे घेऊन जात आहेत. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाण आणणारी ही जी दोन व्यक्तिमत्व होती त्यांना भेटण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या, सगळ्या विषयांवरती बोललो. पण आता मात्र इथेच थांबूया. पहा महाराष्ट्रवन.